तो हल्ल्याचा बदला आता कर्जमाफीने घेतला जाईल. आम्ही सांगितलं की आता आमच्या हल्ल्याचा बदला आमच्या सोयाबीनला 8.5 भाव मिळवून घेतला जाईल. आम्ही सांगितलं की आमच्या हल्ल्याचा बदला आता एवढं मोठा महाघोटाळा होतो याच्यामध्ये तुमचा अंकुश असला पाहिजे राज्यात. मग तुम्ही हे कंपन्या मोकळ्या सोडल्यात का पैसे गोळा करायला शेतकऱ्याकडून? हा आमचा शेतकऱ्यांच्या पोरांचा सवाल आहे. शक्तीपीठाचा जो मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे तो आपण आम्हाला आणि शेतकऱ्यांना नाही, एक लक्षात घ्या, आम्ही कर्जमाफीची ज्यावेळेस मागणी करतो, आम्ही सोयाबीनला 8.5 रुपये भाव तुम्हाला द्या म्हणून मागणी करतो, त्यावेळेस तुम्ही म्हणताय की शेतकऱ्यांकडे पैसे नाही, पीक विमा द्या म्हणलं की पैसे नाही. आमचं म्हणणं काय, आज आमचा बाप मरायला लागलाय, आमची अतिशय वाईट अवस्था आहे, आमच्या बापाचे लाकड मसनात जाऊन पोहोचलेले आहेत. मग तुम्ही त्याच्यावर काम करा. ती 86,000 कोटीचा प्रकल्प आहे. तुम्हाला कुठल्या शेतकऱ्यांनी सांगितले का आमच्यासाठी तो ड्रीम प्रोजेक्ट आणा म्हणून? तुमचा 86,000 कोटी रुपये तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरा आणि भावांतर कायदा लागू करा. केंद्र सरकारचा जो भाव असेल तो असेल, मान्य आहे आम्हाला हमी भाव सोयाबीनसाठी, परंतु राज्य सरकारनं भार उचलावा. भावांतर कायद्याच्या अंतर्गत वरची जी रक्कम आहे 8.5 पर्यंतची, ती तुम्ही त्या ठिकाणी राज्य सरकारनं भार उचलून शेतकऱ्यांना 8.5 रुपयाचा भाव दिला पाहिजे. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना पैसे मिळतात, अनेक लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले आणि लाडक्या भाऊजींना मात्र जे त्याचे काय म्हणतात चटके भेटतात. तुम्हाला एक सांगू का, लाडक्या बहिणीचं काम संपलंय आता. लाडकी बहीण योजना फक्त आणि फक्त निवडणूक जिंकण्यासाठी आणली होती. लाडक्या बहिणीला तुम्ही कुठल्या महाराष्ट्रातल्या एका आमच्या मायमाऊलीनं म्हणली होती आमच्यासाठी 1,500 रुपये तुम्ही द्या. एवढ्या स्वाभिमानी आहेत आमच्या माया बहिणी, काय तुम्हाला कधीच मागणी केल्या नव्हत्या? अहो, तुम्हाला त्या अंगणवाडीच्या 4 बायाच मागण्या मान्य होत नाहीत, त्या आशा सेविकांच्या मागण्या मान्य होत नाहीत तुमच्या समोर. आम्ही बघतो त्या मुंबईमध्ये आझाद मैदानला हजारो राज्यातून महिला येतात, त्या ठिकाणी अंगणवाडीच्या मानधन द्या म्हणून. महिन्याच्या अगोदर जर नाही झाली, 1 महिन्याचा अल्टिमेटम मी शेतकऱ्यांचं पोरग म्हणून शेतकऱ्यांच्या वतीनं बोलतोय. जर 1 महिन्यात शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा नाही झाली, सोयाबीनच्या भावासंदर्भात जर भूमिका स्पष्ट नाही झाली, तर महाराष्ट्रात एकाही पुढाऱ्याला गावागावात सुद्धा आमचे लोक शेतकऱ्यांची पोरं अडवतील, तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही. महिलांसाठी तुम्ही जी योजना आणली लाडकी बहीण, ही फक्त आणि फक्त निवडणुकीला लिगल पैसे वाटले या लोकांनी. 2-2, 3-3 महिन्याचे पैसे तुम्ही अगोदर टाकले आणि विधानसभा जिंकली की आता सुरू झाला कार्यक्रम. सगळ्या लाडक्या बहिणी आता मी सांगतो, आज उद्याची जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका संपू द्या, एकाही लाडक्या बहिणीला पैसे महाराष्ट्रात मिळणार नाही. आज दारूवर टॅक्स वाढवलाय, बरोबर? दारूवर टॅक्स का वाढवलाय? इकडं लाडक्या बहिणीला द्यायचे, त्या लाडक्या बहिणीच्या दाजीकडून, भाऊजीकडून 1,000 रुपयाची दारू पित असला तर त्याचे 200 रुपये तर आले पाहिजे ना. ही फंडा राज्य सरकार वापरतंय, हे तुम्हाला आम्हाला शेतकऱ्यांच्या पोरांना कळालं पाहिजे. आमचं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही चुकीचे धोरणं हाकू नका.